मित्रांनो, चला जाऊया युतिका ताईच्या लग्नाला। सो गाईज, माझी तयारी आता झाली आहे आणि आईची पण झाली आहे। आईनी अश्विनी वहिनीकडे तयारी करून घेतली आणि ब्लॅक शर्ट ह्याच्यावर ब्लेझर येणार आहे आणि भरपूर गडबड झाली। मला 4 वाजेपर्यंत जायचं होतं, पण आता इथे 5 वाजून 10 मिनटं झालीत। सो पटापट जाऊया आपण। तिकडे पण तयारी झाली असेल सगळ्यांची आणि 6चं लग्न आहे युतिका ताईचं। सो या लग्नाला आणि ब्लॉग एन्जॉय करा। आजचा खूप उत्कृष्ट ब्लॉग होणार आहे आणि सगळं सॉर्टेड आहे, सगळी चार्जिंग सॉर्टेड आहे, स्टोरेज सॉर्टेड आहे। चला जाऊया। मित्रांनो, मी आता रेडी झालो युतिका ताईच्या लग्नाला। सो तुम्ही पण या। कसं वाटतंय? एकदम मस्त। अगदी मांगल्याचं प्रतीक म्हणून आपण हा करा संबोधत असतो। अशी आमची नवरदेवाची करवली या ठिकाणी वाजत गाजत येते खरी, म्हणजे आमच्या युतिका राणीचा औक्षण करण्यासाठी, तिची ओटी भरण्यासाठी। त्या कलशाला लावलेली हळदी कुंकवाची ती 5 बोट आणि याने मिळून सजलेला तो आमचा करा आणि तो करा घेऊन मिरवणारी ती असते नवरदेवाची मानाची करवली। आणि या करवलीला भलतीच घाई असते बरं का। माझ्या दादाचं लग्न कधी होते आणि कधी एकदा तो करा घेऊन मी या विवाह सोहळ्यात करवली म्हणून मिरवते। तर अशी ही करवली सजलेली आहे करा घेऊन आणि काय म्हणते ऐकूया या पारंपरिक परंतु अत्यंत गोड अशा लग्न गीतातून। बंधू
बघा करवली रेडी झाली आहे. म्हणून मी कसा काय फिलिंग आहे? मिक्स फिलिंग आहे. सेजल आणि लक्ष्मीपते तेन्द्रियुगं स्मरामि शुभमुहूर्त सावधान अत्यंत सावधान अतिसमीप सावधान जय घंटा शब्द प्रमाणे शुभमुहूर्त थोडं मागे
दीदीचं इकडे टचअप चालू आहे आणि टचअप बाय पिंकाताई आणि पप्पीताई सुंदर तयारी केली. पप्पीताईनी रेडी होऊन बसली आहे इकडे. हा लाईट गेली आहे, इश्यू झाला थोडासा. नेहमीप्रमाणे सुंदर. कोण? आपली आंटी. हा आंटीचा काही विषयच नाही. आंटी बघा 2 पोरांची आईच बघा. 2 पोरांची आईच. आणि ही आईची काय गडबडच झाली आमची दोघांची पण. आणि इकडं श्रेया आणि इकडं बाकीची सगळी मंडळी ऋतुजा वगैरे. श्रेया पण इकडे आल्यावर मिनिमल मेकअप आणि टचअप्स करत आहे कारण घरी तिला वेळ नाही मिळाला बिलकुल. सेजल दमलेली आहे गाईज नेहमीप्रमाणे. ऍक्च्युली काय झालं, मी मोबाईल घेतला मृण्मयीचा, त्याच्यामुळे माझा माईक या फोनला लागत नाहीये. सो म्हणून तुम्हाला आवाजाचा थोडासा इश्यू होऊ शकतो या ब्लॉगमध्ये, बट तुम्ही समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतोय आणि आपला ब्लॉग एन्जॉय करा आजचा. आईस्क्रीम खायला या गाईज. श्रेया आस्वाद घेते आईस्क्रीमचा. श्रेयासोबतच बाकीची सगळी घरातली मंडळी आईस्क्रीमवर ताव मारताना. मामाचा मुलगा, आमच्या विलास मामांचा मुलगा, आमचा दीपेश, ज्याला गायनाची आवड आहे. मगाशी आपण ऐकलं असेल की विवाह सोहळ्यातील 2 मंगलाष्टकं अत्यंत सुंदर गोड आवाजात त्यांनी ती मंगलाष्टकं सादर केली. त्याच्या आवाजात एक वेगळाच गोडवा आहे आणि नक्कीच आता या आमच्या वाद्यवृंद परिवारात तो आम्हाला जॉईन झालेला आहे. सौभागात हिरवा चुडा भरण्यापासूनची विधी असेल किंवा मग आपण हळद लावण्याचा जो कार्यक्रम म्हणतो त्यामध्ये मामेवाणीचा कार्यक्रम आणखीन एक वेगळाच असतो. तो एक थाट वेगळा असतो. मामांचा मान सुद्धा एक मोठा मान असतो बरं का. म्हणजे लाडक्या मामांनी आपल्या लाडक्या भाचीला मांडीवर बसून तिला गोड पदार्थ भरवणं हा सुद्धा एक आनंददायी सोहळा असतो. भाच्याच्या हाताला किंवा भाचीच्या हाताला काकण बांधणं हा सुद्धा एक आपण सोहळा साजरा करत असतो आणि दोन्हीकडे आनंद असतो. एक आनंद उत्सव आपण साजरा करतो. म्हणजे मुलाकडची मंडळी खुश असतात की सुनेच्या रूपाने एक मुलगी घरात येणार असते. मुलीकडची मंडळी खुश असतात की जावईच्या रूपाने एक लेक, त्यांना एक मुलगा मिळणार असतो. त्यामुळे दोन्हीकडचे परिवार अगदी आनंदात असतात आणि हा आनंदाचा जल्लोष म्हणजेच हा विवाह सोहळा. तर या एकंदरीत सगळ्या संपूर्ण विवाह सोहळ्याचं वर्णन या सुंदरशा पारंपरिक लग्नगीताच्या माध्यमातून आता ऐकवणार आहे आमचा दीपेश. सोहळ्या दीपेशकडे.